तुला मग ठोका टाकीन मी. ते नुसती भांडी घासता बायांच्यावर माझी अवस्था केली घालते. वातावरण खूप भयंकर. सावकाश. Brother, how's the mood? Welcome to the heaven. शुभम देशमुखच्या पेजला नक्की लाईक सबस्क्राईब करा. गडाची रचना बघा, त्याला अप्रिशिएट करा, पण या गडाला घाण करू नका. तर आम्ही आज आलेलो आहोत रतनगड या किल्ल्यावरती, म्हणजे जायचं अजून किल्ल्यावरती. आजच याच बारसा आहे. हे आपण कॅम्पेन करायला झालो ना. कॅम्प याला माहिती. कॅम्पेन करणार. आज आम्ही रात्रीवरतीच थांबणार आहे हा? आणि उद्या दुपारपर्यंत आम्ही खाली येणार आहे. ओके. हा आमचा प्लॅन. काय बोलता तुम्ही? हा आमचा प्लॅन आहे. म्हटलं निसर्गाच्या मनात काही वेगळंही असू शकतं. तुम्ही बघू शकता, हे बघा इकडे सगळीकडून बघा तुम्ही, कसले हिरवगार दाट झाडी बघा, नुसतं दुकान हिन तीन सगळे. ह्या का इकडे घर पण बघा, ह्यांची जरा वेगळे असते ती, पण एक नंबर वाटतं यावं. ह्या का इकडे धरणा धबधबा बघा कसला आहे तो. हा सो आता आम्ही स्टार्ट केले रतनगडला जाण्यासाठी. हा बघू शकता तुम्ही व्ह्यू. आणि वरती सगळं आपल्याला धुकच दिसतंय. वरती जाऊन माहित नाही आपल्याला खालचा व्ह्यू दिसेल की नाही. तो चला वर आता जाऊया आपण. आमच्यामध्ये आम्ही 5 जण आहोत. एक मेंबर इथे, हा 2 नंबर, 3 आणि हा 4, हा 5. ब्लॉग संपलेला आहे का? नाही. आणि तर तुमचं निघालंय माग नाही. ते थोडंसं ॲडजस्टमेंट करावे लागते. तर जोडू. जय श्रीराम. सर तुम्हाला कसं वाटतंय? आता काय तिसऱ्यांदा झालंय, चौथ्यांदा. आता आम्ही आहोत. आमच्या सोबत कसं वाटतंय तुम्हाला? लय भारी वाटतंय. लय भारी. गाडी टॅक्सी करून चालले सगळे. लय भारी मध्ये कॉन्फिडन्स. शुभम दादा, विकी दादा, ही डोंगर बघा कसलं हिरवगार आहे इथं. बघा तर तुम्ही कसलं नुसतं. आता
इथंच कॅम्प लावूया आपण. हा कॅमेरा सांभाळ वाहणार आहे. अरे हाच एक वानर आहे, दुसरा कशाला वानर पाहिजे. माझी तर दमछाक झाली. काय झाली? दमछाक झाली. काय झाली? दमछाक. अगं अंदाज क्या? बाय द वे आम्ही ह्या रस्त्याने आम्ही इकडे निघालेलो, पण हा रस्ता चुकीचा निघाला, बंद होता पुढे. परत रिटर्न माघारी चाललोय आम्ही. 5 मिनटं आमचे वाया गेले. 5 मिनटं आमचा रस्ता इकडे गेलेला, इकडे परत रिटर्न चाललो आम्ही. कसा अवघड रस्ता आहे, त्यातून आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, पुढे आवाज येतोय. ह्या साईडला जायचंय. तो बंद आहे, इकडून जावं लागेल. हो, रतनवाडीला जायचं की रतनगडावर जायचं? वाडी खाली जावं लागेल. हां हां, त्या रस्त्याने जायचं. ते 3 दगडी किंवा पसे मारलेला असतो. अक्षुया, तुझी येल्लो कलरच्या जागी मला ब्लॅक कलर दिसते रे आता पॅन्ट. हे बघा, पिशव्या सगळ्या फटाफटी चालू आहे. मागे 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 पिशवी अडकली, फाटू नको म्हणजे झालं. हळू जा चल. हा बघा, एक आमचा सारखाच मागे राहतोय. तिसऱ्यांदा रस्ता चुकलेला आहे. काय म्हणायचं? ठीक आहे, होत राहतंय. ठीक आहे, आता काय बोलणार आहे. मला माझ्या एका भावाची मी आता जो खालचा तळा आहे ना आपला गणेश तळा, तुझा आतापर्यंत टांगापट्टी झाला असता. तळा खालचा 2-3 वेळा चुकलो रस्ता. कसं वाटतं आता? हा 4था रूट आहे. हा तरी नीट असेल. हा, वेलकम टू सह्याद्री. रतनगड. हो, तिथेच आलोय. चला आता ॲडव्हेंचर करू आपण पाण्यामधून. हा बघा, खूप आम्हाला कसरत करावी लागते. खूप चला. गुडघे एवढं पाण्यात चाललोय आम्ही. हो, बाय 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 बाय. हो. हे बघू शकता तुम्ही, हा एक नंबर थंडगार पाणी आहे. हो, पाणी बघू शकता तुम्ही कुठे आहे. अवघड रस्त्यातून जायचं आपल्याला. त्याची पॅन्ट कशाला घातले काय माहिती. रेनकोट मला ए, थकला काय तुम्ही? काढून ठेवा. हे बघू शकता तुम्ही. नको त्या ठिकाणी फाटली आणि ती खाली गळते. बाहेर पाऊस जोरात आला पाऊस बघू शकता. साहेबांच्या नावाने चांगले. जय मल्हार. Right now I'm safe. पाणी काढत जा, सॉक्स घातलं. तुमची पॅन्ट काय झाली? I just made an accident with चिरफाड ही खवंजाचं झाड. पिवळी पॅन्ट ही चिरफाड. झाडांनी पूर्ण रस्ता पण छोटा आहे. तर एक नंबर काम आहे. वातावरण फुल टाईट. मराठे आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराज के जय. हर हर या आता मी तुम्हाला सफर करवतो रतनगड या गणराती. सुंदर अप्रतिम किल्ल्याची. तिथे आम्ही बघा हा तामजाम लावलाय. थोडासा फिसकट केला पण दिसतो, पण उत्सुकता तेवढीच आहे. वर जाऊन थोडस सुद्धा शूज मध्ये पाणी फिसकटलेलं आहे. सांगितले नव्हते. देखा
मिनिटाला सुंदर सुंदर नजारे भेटतात. आता पुढेच जाऊन बघा शकता तुम्ही नजारा. एक पैक या पुढे तू इकडे. हा आहे आपला सह्याद्री. कधी हे सुख अनुभव कधी बघा हे बघा हे आहे का कुठे रिसॉर्ट मध्ये तुमच्या पिकनिक मध्ये का पाहून चला ना. बघा वारा बघू शकतो. हे असले सुख कुठे महाराष्ट्रात या सह्याद्री मध्ये सह्याद्रीवर आमच्या सोबत 2 माझे मेंबर सर आहेत आणि अजून माझा एक भाऊ आहे. 2 मेंबर हे 2 मेंबर आहेत. हे सह्याद्री सांग एक नंबर काम आहे. फुल इकडे बघा सगळं जावा की एक्सपिरियन्स स्वर्गात आल्यासारखं काही स्वर्ग सुख आहे. हा बघा ना इकडे तिकडे सगळीकडे बघा कसं बघा ना काय दिसतंय तुम्हाला काय दिसतंय सांगा ना. डोंगर. स्वर्ग दिसतोय तो. डोंगर आहे वय या तुमच्या नजरेत डोंगर आहे. नीट बघा नीट. ओ भाऊ समोर काय हे बघू शकता जंगलातून पूर्ण वाटे. वातावरण खूप भयंकर बदललेलं आहे. खूप पावसाचा जोर वाढलेला आहे. आम्हाला दुसरी कुठलीच वाट नाही आहे. आम्हाला इथूनच जावं लागेल. हा बघू शकता तुम्ही पूर्ण अंधार झाल्यासारखं वाटतंय. 2 बघा 2 वाजले त्या. हे घनदाट जंगल बघू शकता तुम्ही. चारी बाजूने जंगल आहे. बघू शकता बाय पुढे तुम्ही बघू शकता. पुढे काहीच दिसत नाहीये. सगळं धुकं पडलेलं आहे पण व्ह्यू मस्त वाटतोय धुक्यामध्ये. ते पहिला टप्पा पण आलाय आणि नेटवर्क पण आलाय. खूप भारी वाटतंय. फुल एनर्जी फुल पूर्ण वाट लागली वर सोडून सकाळचं काही खाल्लं नाही आम्ही. अजून किती वी कॅन डू इट. तुम्हाला परत जर गडावर यायचं असेल आमच्या एवढीच ताकद घेऊन या नाहीतर काम नाही इथे. मजा आली आणि एवढा जोश आहे असं वाटतं अजून 7-8 वेळा चढू शकतो. तर दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आता आणि तुम्ही बघू शकता धुक्याची अक्षरशः चादर पसरली आणि संध्याकाळचे 6-6:30 वाजल्यासारखं वाटतंय आणि फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स घेतोय. एवढा हार्ड पण नाही आहे पण खूप उशीर झाला आहे आम्हाला सकाळीच निघताना.
त्यामुळे आत्ता पण उशीर होते. पण कसं आहे आम्ही वरती स्टे करतो आहे त्यामुळे आम्ही हाल्ट घेत जातो आहे. चला मग भेटूया वरती, वरचा व्ह्यू बघूया कसा आहे. तर इथपर्यंत आला, पाय वगैरे काय दुखतात? ना काय नाही विषय हा? काय एक नंबर आहे. हा सोया तुला भरपूर वाट लागली पण जसं जसं जवळ येतो तसं जरा चांगलं वाटतं. आणि ह्याच्याकडे बघूनच आम्ही वर चढतो. नाही ह्याला विचारूच नका, ह्याला तुम्हाला कसं चेहरा वाटतंय? बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच. भेटल्या का उत्तर? सर तुम्हाला कसं वाटतंय? आहे आता चौथ्यांदा करतोय, अनुभव तर आहे. पण आता कसं वाटतंय? थांबत येतोय. सरांचे 4 वेळेचा अनुभव एकत्र आहे. आमचा पण एकाच पावसाळ्यात वेळेला first 4 time. वेळेचा अनुभव घेतला आहे. पावसाळ्यात फर्स्ट टाइम आहे, सांगत नाही येत कधीपासून. पावसाळ्यात पहिलाच आहे. आणि चांगलं आहे. आणि प्रत्येकाला विनंती आहे मित्रांनो, जेवढा कचरा घेऊन याल तो परत रिटर्न पण घेऊन जा. जेवढे गड किल्ले स्वच्छ आहेत तेवढे छान दिसतात. त्यांना स्वच्छ ठेवण्यामध्ये तुमचं पण योगदान असलं पाहिजे प्रत्येकाचं. जेवढं प्लास्टिक घेऊन याल तेवढंच घेऊन जा जबाबदारीने. पूर्ण पावसात वाट लागली. Oh my god, who is it? Electrolash. आपला खास घेण्यासाठी आपला वैरी तिथं काळ दाढा वासून खालून आसुरी आनंदानं आपल्याकडे पाहतोय. त्याला हे माहित नाही की आम्ही मृत्यूच्या अकराळ विकराळ दाढा पाहून त्याला घाबरत नसतो. आम्ही त्या मोजून त्याच्याच खशात घालत असतो. आणि म्हणूनच आम्हाला मराठे म्हणतात. वेलकम टू द हेवन ऑफ महाराष्ट्र. बापरे, अनरियल सह्याद्री. व्हॉट्सअप ब्रो. काय हो? वारं बघू शकता तुम्ही? ह्याच्यापेक्षा उंच आहे ना ती. उंच आहे. फायनली रतनगड. दोन्ही टेंट तिथेच लावायचे आतमध्ये. ती जागा करून घ्या. हे आता सगळे पहिलं सगळं तिकडेच काढू. सगळं हॅलो. इकडे पण आलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता. हे बघा. काहीच दिसत नाहीये इथे. लांब लांब पर्यंत काहीच नाही, काहीच नाही. थंडी कशी वाजते?
असं वाटतं हा टेंट आहे ना ॲज इट इज असं कोणी जर उचलावा क्रीम बिन डायरेक्ट गाडी या दरवाज्यातनं बाहेर डायरेक्ट गाडी चालल्या बरोबर. मित्रांना अशी भांडी विसायला होती ती त्यांच्या आईला नरड्याला इस्तवर गिळलंय ह्यांनी आणि मला इथं म्हणले ते भांडी घास इथं असल्या का मी म्हणलं जरा काम आणून सुट्टी टाकली म्हणलं फिरायला बिरायला होईल इथं. हे बघू शकता भांडी घासणार आहे. भांडी इथं घासताना मग ह्यांचा गरगडी करून ठेवलाय हवं. भांडी पण घासता येत नाहीत बघा. लट कापायला असेल लट बघा ते नुसती भांडी घासायला बायांच्या वर माझी अवस्था केली गावली. सो आज फायनल दिवस. आम्ही आता टेंट आवरावरी चालले बघा यांचं मारले मिठी मला त्या. चला आमची निघायची तयारी. सांप्रदायिनी सुपिनी सुख पोसनी One hour later. चला भाऊ आपली निघायची वेळ झाली आता. ತೀರಾ ಹುಡುಕಿ ನೇರ ನೋಡಿ ಸಿಗದೆ ಜಲಕ್ಕೆ ಬರುವೆ ಏನೋ ತಿರುಳೆ ಕಾಲೋ ಇರುಳೆ ನೀನು ತಿರುಗಿ ಬರದೆ ಬರೆದಾದ ಕಾವ್ಯದ ನಡುವೆ ಬರೆಯದ ಸಾಲೊಂದು ನವಿರಾದ ಗಾಳಿಯ ನಡುವೆ ನಿನ್ನಯ ಮಾಯಗಂಡು ತುಳಸಿ ಕೋಮಲವೇಣಿ ನೀಲವರ್ಣನಾರಾಣಿ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣಿ ಏಳಮ್ಮ ತುಳಸಿ ಕೋಮಲವೇ. हाय गाइस ब्लॉगर आहे का? आम्ही सातारचे. छत्रपती शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतांस छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. नरसिंह रग रग में ले तू युग जागे जागे हाँ जागे जागे ऐसा नया है तूफान. ओ भगवे की शान में चमका आसमान. आया 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 है तूफान. पूर्ण पावसाने वाट लावलेली आहे. हे बघू शकता तुम्ही पाऊस चालायचं पण वांदे झालंय. हा बघा बघा हे बघू शकता
पाय कसे होत आहेत. पूर्ण जोरात जोरात पाऊस आहे. एक आंख में पानी और एक में रुमाल. आया 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 मार्केटिंग करून करून आम्हाला जो आलेला वैताग होता हा तो आता वैताग दूर केला होता आम्ही 2 दिवस. आता कसं वाटतंय? आता तर एकदम शांत निवांत वाटतंय. परत 2 हे बघा गाड्यावरती पूर्ण वाट लावून टाकायची गाड्याची अशी. लक्ष द्यावं लागतं. परत एकदा आपल्याला इथे असं हे रिव्हर क्रॉसिंग आहे. पाणी प्रचंड थंड आहे. हे बघा आवाज नाही जाणार जोरात बोल. पाणी खूप 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 प्रचंड थंड आहे. हे बघा सोर्स बघा, प्रवाह बघा, आणि आजूबाजूला सगळीकडे झाडे. माया पावसाने पूर्ण वाट लावली आहे. हे बघू शकता तुम्ही, व्ह्यू बघू शकता. हो बाई वातावरण झालेलं आहे बघा ना प्लीज तुम्ही मागे कसं सुंदर हे बघू शकता. पूर्ण पावसाची वाट लावली आहे पावसाने. हे बघा इकडे आमचे 2 जण कार्यकर्ते, मी आणि अजून 2 जण आतमध्ये आहेत. भाऊ कसं वाटतं या पावसामध्ये आता? खूप छान वाटतंय. वातावरण आहे. एकदम जल्लोषाचं Non-stop वातावरण पाऊस आहे. नयनरम्य अशी दृश्य सगळीकडे दिसत आहेत आपल्याला. बघू शकता तुम्ही चारी बाजूला सगळीकडे पाऊस आणि हिरवीगार झाडी. नाही, आता रतनगड चढलोय आपण. उत्तरेचा भाग आहे, स्टेज 2 म्हणू शकतो आपण इथला. याची हिस्ट्री फार कमी लोकांना माहीत आहे इथली. रतनगड हा इथल्या सह्याद्रीचा हा पट्टा जो आहे, जो घनचक्कर रेंज आपण म्हणतो ज्याला, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रायमरीली बनवला गेला होता. या एका गडावरून बरेच ठिकाणं, जसं सांदनचा मागचा भाग जो या सह्याद्रीचा एक मधल्या भागातला एक पठार असल्याचा भाग आहे, त्या भागावर बराच लक्ष ठेवण्यासाठी वापरला गेला. त्याच्यानंतर आपण जर त्र्यंबक दरवाजाकडे जर गेलो असतो तर त्या त्र्यंबक दरवाजावरून आपल्याला कळसुबाईचं पीक, त्यानंतर सांदनदरी आणि हा जो पट्टा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवता येत होतं. रतनगडावरती एक छोटासा नेडा आहे, त्या नेढ्यावरतून पूर्ण एरियाचं एक आपण म्हणू शकतो 360 डिग्री व्ह्यू दिसतो. जो मागचा गवळदेवचा भाग आहे, इथे कात्राबाईचं टोक आहे, आजोबा पर्वत आहे, त्याच्यानंतर सीतामाईचा पाळणा आहे, तो सुद्धा त्या भागातून दिसला जातो. मेजरली या गडाची हिस्ट्री अशी आहे की हा गड या नावाने ह्या गडाला ओळखलं जातं. ह्या गडाचे एक वैशिष्ट्य असे आहे की ह्या गडावरती मराठाकालीन जे शुद्ध पाण्याचे जे टाके आहेत त्याचं प्युरिफिकेशन सिस्टम बघायला मिळतं की मराठ्यांनी त्यावेळेस काय इंजिनिअरिंग लावून प्रॉपर हिस्ट्री ते तुम्ही जर बघाल तर इथल्या टोपोग्राफी आणि इथला जो नॅचरल रिसोर्सेसचा पार्ट आहे त्याला कसं इंटिग्रेट करून आपल्याला कंटिन्युअस पाणी मिळेल ह्या गडावरती त्याची कशी सोय केलेली आहे ती चांगली दिसते. जे आहेत ते ह्या गडाचा कल्याण दरवाजा आणि या गडाचा गणेश दरवाजा, हे 2 दरवाजे उडवून लावले. या गडाला यायला 2 मार्ग आहेत मेजरली. एक आहे साम्रत मार्ग, एक आहे रतनवाडीचा मार्ग. रतनवाडीचा मार्ग जो थेट गणेश दरवाजाला येतो. साम्रतचा जो दरवाजा आहे तो, साम्रतचा जो रूट आहे तो डायरेक्ट त्र्यंबक दरवाजाला जातो. तर त्र्यंबक दरवाजावरून थोडीशी चढ आणि जो रस्ता आहे तो थोडा सोपा आहे कम्पॅरेटिव्हली. ह्या रस्त्याने येणं थोडं शक्य नाही. त्र्यंबक दरवाजाची रचना ही अशी होती की जर त्र्यंबक दरवाजा आपण खालून बघितला तर तो दरवाजा दिसत नाही. तो प्रॉपर परपेंडिक्युलर एक 90 डिग्री अँगलमध्ये बनवला गेला होता. जर गनिम खालून बघत असेल ह्या गडाकडे तर त्याला कधीच तो दरवाजा दिसणार नाही. त्याला समोरची जी खिंड आहे ती सुद्धा दिसणार नाही. त्या खिंडाला जोपर्यंत माणूस त्या खिंडाच्या पायथ्याशी येत नाही तोपर्यंत कोणाला कळत नाही. आणि तर इथे आता सध्या शासनाने चांगलं एक मोहीम केलेली आहे की सध्या लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत यायला जायला थोडी सोयी होईल म्हणून. पण बरेच मी
बरेच वेळा, आता हा माझा चौथ्यांदा माझा रतनगड होतोय. तर माझं एकच म्हणणं आहे इथल्या लोकांना जे इथे सहल करायला येतात किंवा गड बघायला येतात, गडाची रचना बघा, त्याला अप्रिशिएट करा, पण या गडाला घाण करू नका. आपण जर मागे बघाल तर तुम्ही गड घाण करू नका, हीच कळकळीची विनंती. जर तुम्ही वरती गड बघाल तर त्या गडात एक जी गुफा आहे, तिथे रत्नादेवीचं मंदिर आहे. तिथे लोकांनी बरेच आक्षेपाची गोष्ट लिहिलेले आहेत, तर ते करू नये असं माझं म्हणणं आहे. एक स्थळ खूप छान आहे, खूप छान धबधबे, चारी बाजूला धबधबे इकडून तिकडून. आणि मी पहिल्यांदाच ह्या गडावर आलो. सहजासहजी आपल्याला किती डायरेक्ट गडावर जाता येतं, पण इकडे 2-3 डोंगर पार केल्यानंतरच ह्या गडाला जायला रस्ता आहे. आणि रस्ता बघू शकता कसा आहे. हे बघ, बरसो बादल तुम्हारी यहाँ सब लग रहे, बरसो बादल तुम्हारी यहाँ सब लग रहे. 5 मिनिट रतनवाडी वाट लागलेली आहे, पण चांगलं पण वाटतं. पावसाने पूर्ण वाट लावली. वर जाऊन त्याला बघणार होतो, काय बघायला भेटला नाही, पूर्ण धुक्याने हे झालेलं आहे. पण चांगलं आहे, जेव पण अनुभव घेतला आहे. आई बत्तियाँ हरी हरी, पेड़ के ऊपर बरसा पानी, आई बत्तियाँ हरी हरी. फायनली आम्ही खाली पोहोचलो. पाणी आहे भाई. पावसाने पण सुरुवात केली आहे, जोर जोरात पाऊस यायला लागला आता. हा फायनली आम्ही खाली आलेलो आहे बघा. रंग आलेला आहे आमचा. उंचा अजूनही बघू शकता. बरसो बादल बरसो बादल